यवतमाळमध्ये लोकशाही बचाव जागर, प्राध्यापक नितेश कराळे गुरुजींचे धडाकेबाज व्याख्यान. भारतीय लोकशाहीवरील हल्ले आणि जनतेची कर्तव्य या ज्वलंत विषयावर विदर्भ आणि महाराष्ट्राचे लाडके प्रवक्ते आणि संविधानाचे अभ्यासक प्राध्यापक नितेश कराळे गुरुजी यांचे मंगळवार दिनांक 16 डिसेंबर रोजी यवतमाळमध्ये व्याख्यान आयोजित करण्यात आले. आपल्या खास वराडी शैलीने सत्ताधाऱ्यांचे वाभाळे काढण्यासाठी प्रसिद्ध असलेले कराळे गुरुजी या प्रसंगी लोकशाहीच्या सद्यस्थितीवर भाष्य करणार आहेत. लोकशाही धोक्यात असल्याची भावना सध्याच्या राजकीय परिस्थितीत न्यायसंस्था, निवडणूक आयोग आणि ईडी यासारख्या स्वायत्त संस्थांवर सत्तेचा दबाव वाढत असल्याची लोकभावना निर्माण झाली आहे. या अराजक पद्धतीमुळे लोकशाहीचे अस्तित्व धोक्यात आले असून आम्ही भारतीय लोक म्हणून ही व्यवस्था वाचवण्यासाठी संघर्ष करत आहोत. आता ही काळाची गरज बनली आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही यवतमाळकर समूहाच्या वतीने या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यवतमाळ नगरपालिकेची निवडणूक 20 डिसेंबरला होणार आहे. स्थानिक राजकारणाला आणि सत्तेला लागलेली कीड मुळापासून उखडून टाकण्यासाठी मतदारांनी सजग होणे आवश्यक आहे. लोकशाही मजबूत करण्यासाठी आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी जनतेने आपली कर्तव्य कशी बजावावीत याचे मार्गदर्शन कराळे गुरुजी यांच्या खुसखुशीत पण प्रहार करणाऱ्या भाषणातून होणार आहे. तरी यवतमाळवासियांनी मंगळवार दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता उत्सव मंगल कार्यालय यवतमाळ येथे उपस्थित राहावे. व्याख्यानानंतर स्नेहभोजन आणि चर्चा या महत्त्वपूर्ण वैचारिक मेजवानीचा लाभ घेण्यासाठी यवतमाळकरांनी सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन आम्ही यवतमाळकर यांच्या वतीने करण्यात आले.